आज आलेले डॉक्टर कारण आपल्या गायी आणि सर्व बैल एकदाच बिमार पडलेली आणि ते का पडलेली त्यासाठी ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. तर सकाळीच केलं नाश्ता आणि मग नाश्ता करून निघालो कल्याणला, कारण कल्याणला होतं आज आपलं डॉक्युमेंट्सचं काम. मग पोचलो ऑफिसला आणि मग केले सर्व डॉक्युमेंट्स कलेक्ट आणि मग व्हेरीफाय करून पोचलो ॲफिडेविट बनवायला. आणि मग ॲफिडेविट बनवून झाल्यावर निघालो घरी. घरी येऊन आपल्या छोट्या पिंट्याला घातलं खाना आणि मग जेवण केला. आणि मग मैत्रिणीचा बड्डे होता, माझ्या नाही तर माझ्या छोट्या बहिणीच्या मैत्रिणीचा, म्हणून तिच्यासाठी त्यावेळी बनवलेला छोटासा गिफ्ट कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग जे ॲफिडेविट केलेलं होतं ते आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं होतं, म्हणून निघालेलो भिवंडीला. आणि मग भिवंडीला आपलं जे काम होतं ते सोप्या पद्धतीने करून देणार होता तो माझा शाळेतला मित्र, म्हणून त्याला मी कॉल करून आधीच बोलवलेलं. मग त्याला घेऊन पोचलो ते प्रिंट वर्क करण्यासाठी आणि पोचलो सायबरमध्ये. आणि मग सायबरमधून ते काम ऑनलाईन अप्लाय केलं आणि अप्लाय झाल्यानंतर निघालो घरी येण्यासाठी. आणि जिथे आपली 15 वर्ष गेली ती म्हणजे ही आपली शाळा. तर तुम्ही देखील या शाळेत शिकले असाल तर तुमचं बॅच इयर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग घरी आलो तर घरी आलेले जनावरांचे डॉक्टर आणि मग डॉक्टरांनी सर्व बैलांना आणि आपल्या गायींना चेक केलं. तर नंतर असं समजलं का कोणत्यातरी वस्तूमुळे फूड पॉइझन झालेलं आहे. तर तुम्ही देखील तुमच्या घराजवळ कुठले जनावर असतील तर त्यांना भाकरी वगैरे शिली घालत असतील तर प्लीज इग्नोर करा.